नमस्कार, मी सोनाली पालव. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या टॉप 10 घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 31 ऑगस्ट रोजी 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या 3 ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बंगळुरू आणि मेरठ ते लखनौ दरम्यान धावतील. यावेळी पीएम मोदी असे म्हणाले की वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. आज प्रत्येक मार्गावर वंदे भारतची मागणी होत आहे. आता देशभरात 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून 3 कोटीहून अधिक लोकांनी प्रवास केलाय. वंदे भारत गाड्या पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या देशात 100हून अधिक वंदे भारत धावत आहे. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील 280हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 31 ऑगस्ट रोजी दिल्लीतल्या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी देशभरातील महिलांविरोधात अपराधांच्या प्रकरणावर भाष्य केलं. अशा खटल्यांमध्ये पीडित महिलांना त्वरित न्याय मिळाला हवा असं स्पष्ट मत मोदी यांनी मांडलं. महिलांविरोधातील अपराधांमध्ये जलद गतीने न्याय मिळाला हवा असं म्हणत मोदी यांनी महिला सुरक्षेवरही त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, महिलांविरोधात कुठेही एखादा अपराध झाला तर त्या प्रकरणामध्ये महिलांना त्वरित न्याय मिळाला तर महिला सुरक्षेबाबत त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलाय. हवामान विभागानुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि तेलंगणामध्ये रेड अलर्ट दिलाय. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण ढवळून निघालंय. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या घटनेनंतर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी देखील झाली आहे. त्यानंतरही या प्रकरणावरून एकमेकांवर टीका केली जाते. आता या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. नेत्यांनी राजकारण बंद करा, अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. राज्यातील महायुती सरकारने महिला केंद्रित योजना आणल्या आहेत. या योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येत आहे. एसटीत महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत आहे. मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे. तसंच शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे. शुभमंगल विवाह योजना आणली आहे. लेक लाडकी योजना आणली आहे. 1 रुपयात पीक विमा योजना आणली आहे. या योजना बंद करायच्या का? कारण या योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे नेते उच्च न्यायालयात गेले आहेत. या योजनांवर मोठा पैसा खर्च होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जवळचे मित्र अनिल वडपल्लीवार यांनी या योजनांच्या विरोधात याचिका दाखल केल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी मोठी बातमी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबईची लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ देखील वाचणार आहे. मुंबईसाठी सुरू असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरून दिली आहे. एकूण 16,240 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आज दणक्यात आगमन झाले. गणेश चतुर्थीला अवघे 8 दिवस उरलेले असतानाही मिरवणूक मोठ्या जल्लोषात निघाली. या मिरवणुकीमध्ये लालबाग आणि चिंचपोकळी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले. या मिरवणुकीमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली. चिंचपोकळीच्या चिंतामणीची गर्दी गेल्या काही वर्षात वाढत चालली आहे. या गणेशाची प्रतिमा यंदा 23 फूट उंचीची आहे. मुंबईतील लालबाग, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, तर लालबागचा राजा आणि चिंतामणीचा चिंता हरणारा चिंतामणी या मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्तींपैकी एक असल्याचे म्हटले जाते. यंदा चिंतामणी गणेश मंडळाने जगन्नाथपुरीची थीम आखली आहे. यंदा चिंतामणी मंडळाचं 103वे वर्ष आहे. या चिंचपोकळीच्या पुलावरून ही मिरवणुकीला सुरुवात झाली असून भायखळ्याच्या बकरी अड्ड्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून सायंकाळी 8 वाजता ही मूर्ती गणेश मंडळात पोहोचणार आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे तिकडे ॲपल आणि गुगलचे टेन्शन वाढले. मायक्रोसॉफ्टला ही चिंता सतावते. रिलायन्स जिओ आता आपल्या ग्राहकांना 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज देणार आहे. त्यामुळेच गुगल वन आणि आयक्लाउडच्या वर्चस्वाला अंबानी यांनी थेट आव्हान दिले. आतापर्यंत क्लाउड स्टोरेजवर फक्त गुगल आणि ॲपलचेच वर्चस्व होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राईव्हचाही समावेश होता. तज्ज्ञांनी याबाबत बोलताना सांगितले की तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसाठी जिओचे हे मोठे आव्हान असणार आहे. कारण येत्या काळात यामुळे बाजारात मोठे बदल दिसून येणार आहेत.
बदलापूरमधील शाळेमध्ये 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आणखीन घटना समोर येत आहे। या वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील लाडकी बहीण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना अत्याचार करणाऱ्यांना आता वेळ पडली तर फाशीची शिक्षा देणार असल्याचं म्हटलं आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला। लाडकी बहीण योजना ही फक्त काही रक्षाबंधन किंवा भाऊबीज पाहून आणलेली नाही, तर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। या योजनेबाबत कोणतीही चिंता बाळगू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं।